आत्ताच्या परिस्थितीत खरं तर मगाशी कोणीतरी मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेचा उल्लेख केला. 14 जूनला मालिका बंद होती. 14 जून शेवटचा एपिसोड, मालिका बंद होतीये. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या द्विजन्मशताब्दी वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्या आयुष्यावरची मालिका बंद होणं हे कुठल्या महाराष्ट्र धर्माचं, कुठल्या भाग्याचं आणि कुठल्या वैचारिकतेचं लक्षण आहे याचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे. खरं तर अजिबात मालिका हा राजकीय विषय नाही, कारण आदरणीय पवार साहेबांनी मला कधी शब्दानं मालिकेत काय दाखवतो हेही विचारलं नाही आणि काय दाखव हेही कधीही सांगितलं नाही, हे अगदी प्रामाणिकपणे कबूल करतो. पण खंत मात्र त्याच वेळी एका गोष्टीची व्यक्त करतो की 2017 मध्ये जेव्हा राजकारणात आलो नव्हतो तेव्हा चुकीनं केलेल्या नथुरामच्या भूमिकेसाठी बाया सरसावून हात रोखणारे हात ज्योतिराव फुलेंची भूमिका करतो म्हणून शाबासकी द्यायला मात्र पुढे येताना दिसले नाहीत, याची खंत मात्र मनात ही कायम राहील. पण त्याच वेळी ही गोष्ट तुम्हाला ठामपणे सांगतो, मी सुरुवातीलाच म्हणालो महाराष्ट्र धर्म हा लढायचं सांगतो, रडायचं नाही. 14 तारखेला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात, मला आता माहित नाही कुठल्या वाहिनीवर, कुठल्या प्लॅटफॉर्मवर, कुठल्या माध्यमात हे मला माहित नाही, पण जर माझी विचारांशी बांधिलकी आहे तर 14 जूनला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात मी मालिका पुन्हा सुरू करणार, हे तुम्हाला ठामपणे सांगतो, कारण हे बांधिलकी आहे. मला आता माध्यम माहित नाही, पैसा कसा उभा राहील मला काहीच माहित नाही. महात्मा फुलेंचे विचार लोकांसमोर कसे जाणार नाही यासाठी अनेक मोठी ताकदवान लोक तिथं प्रयत्न करत आहेत. पण 4-5 महिन्यापूर्वी आमचं जे संभाषण झालं होतं, मला असं वाटलं की ठीक आहे आता सगळं नॉर्मल चालू आहे. जिथं कुठं जाईल तिथं ही चर्चा आम्हाला ऐकायला मिळते. काही दिवसांपूर्वी माझ्या एका आत्याचं ऑपरेशन झालं, त्यांच्याशी संवाद साधत होतो. त्यांनी म्हणाले की आता चल मला मालिका बघायला जायचं. म्हणलं कुठली? ते म्हणले महात्मा फुले आणि आपले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची, डॉक्टर अमोल कोल्हेंची मालिका, ती आता मला बघायला जायचंय. म्हणजे रेग्युलरली ही मालिका बघणारे लाखो करोडो लोक आहेत आणि ती मालिका आज जर थांबवली जात असेल तर एक तुम्ही समजून घ्या, फक्त मालिका थांबवलेली जात नाही तर विचार त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न काही लोक तिथं करत आहेत. अहो त्या काळात या महान मानवांनी तिथं परिश्रम घेतले, कष्ट घेतले. एक मनुवादी विचार जो त्या काळामध्ये अशा विचाराला दाबत होता, त्या विचाराच्या विरोधात हे सर्व महामानव लढले, म्हणून आज आपण सर्वजण शिकू शकलो आणि बोलू शकतो. माझी पणजी शिकली, माझी आजी शिकली, माझी आई शिकली, माझी बहीण, माझी पत्नी, आता माझी मुलगी तिथे शिकत आहे. तर हे कोणामुळे असेल तर हे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंमुळे. मला माहित नाही डॉक्टर कोल्हे ही सेवा मान्य करतील का नाही करतील, पण डॉक्टर तुम्ही बोललात की 15 जूनला तुमची मालिका संपते आणि तुम्ही युट्यूब नाही तर कशाही पद्धतीने तुमची मालिका आणि हे जे विचार आहे महामानवांचे ते पुढे घेऊन चालला आहात. तर माझ्या परिवाराकडनं आणि माझ्या कंपनीकडनं आज या ठिकाणी सेवा म्हणून, फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून, कारण का कर्तृत्व इतकं मोठं आहे, किती दिलं तरी कमी आहे, तरी माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं आणि माझ्या कंपनीकडनं 50 लाख रुपये आज या ठिकाणी तुमच्या या महत्वपूर्ण कामासाठी त्या ठिकाणी सेवा म्हणून देत आहे. नक्कीच हा आकडा कमी आहे आणि मी तुम्हाला सांगतो याच्या पुढे या महाराष्ट्रातून कुणी 100 रुपये देईल, कुणी 50 रुपये देईल, कुणी लाखभर रुपये देईल, नाही तर कुणी करोड रुपये देईल, पण हा जो विचार आहे तो लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी करोडो लोक तुमच्या बरोबर आहेत, हे या ठिकाणी या व्यासपीठावर खरं तर मी सांगतो. जेव्हा नथुरामाची भूमिका तुम्ही घेतलीत त्याला सर्वात प्रथम विरोध मी केला होता आणि मला त्याचा अभिमान आहे. मला साहेब देखील ओरडले होते की तू अशी भूमिका घ्यायला नको होती. मी भूमिका कधी मागे घेत नाही. मी तुमच्या भूमिकेला माझा विरोध होता आणि राहील. कारण का मी नथुराम बोलतोय हे नाटक अनेक वेळा बंद पाडून, लाठ्या काट्या खाऊन त्यांना ठाण्यात न येऊ देता त्यांना कायम बाहेर पाठवण्याचं काम मी केलं. त्याच्यासाठी ते सगळे पवार साहेबांकडे गेले होते. पवार साहेबांनी तेव्हाही सांगितलेलं जितेंद्र ऐकणार नाही. पण साहेब ह्या भूमिकेमध्ये रोहित मोठा माणूस आहे, माझ्या गरीब खानदानातर्फे मी 10 लाखाची देणगी जाहीर केली. पण मला हसू ह्या गोष्टीचं येतं, हे आता नाना पाटेकरांचं दाखवलं. ते नाना पाटेकर नेहमी अशा स्टाईलमध्ये बोलत असतात.